गोष्टीचं नाव आहे टिंकूचा रंगीत चष्मा. एकदा काय झालं, एक टिंकू नावाची खारुताई जंगलात राहत होती. ती खूप उत्साही, चपळ आणि खोडकर होती. तिला नाचायला, उड्या मारायला आणि खोड्या करायला फार आवडायचं. ती कधी माकडाचं सफरचंद घेऊन लंपास व्हायची, तर कधी हत्तीच्या सोंडाला झोका म्हणून खेळायची, कधी लहान माकडासोबत खूप गप्पा मारायची. एवढंच काय, जंगलात येणाऱ्या माणसांनाही ती न घाबरता बोलायची. तिला कधी कंटाळा आला तर ती पुस्तक पण वाचायची. पण एक दिवस तर तिला फारच कंटाळा आला. ती सगळ्या जंगलातल्या प्राण्यांना बोलली, अरे मला सगळं जंगल सारखं दिसत आहे. तेच हिरवे झाडं, तीच तपकिरी माती आणि तेच निळं आकाश. अरे बापरे, मला काहीतरी नवीन पाहायचंय. मी आता माझ्या घारमामाकडे जाणार आहे. माझ्या घारमामाकडे मला खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. असं म्हणून तिने झाडावरून झेप घेतली आणि थेट घारमामाकडे जायला निघाली. तिने झेप घेऊन घारमामाच्या घरी गेली आणि मामाला म्हणाली, ए मामा, अरे मला असं काहीतरी हवं आहे की मला सगळं रंगीबेरंगी दिसायला हवं बघ. कारण मला तेच हिरवं जंगल, तेच तपकिरी माती, तेच निळं पाणी बघून फार कंटाळा आलाय. मामा हसला आणि म्हणाला, असं होय, हा धर चमचमीत रंगीबेरंगी चष्मा. ह्या चष्म्याने तुला खूप काही रंगीबेरंगी दिसायला लागेल. मग टिंकूने तो चष्मा घेतला आणि स्वतःच्या डोळ्यावर चढवला. आणि काय आश्चर्य, टिंकूला खरोखर सगळं रंगीबेरंगी दिसायला लागलं. जसं की जांभळ्या रंगाचा हत्ती, गुलाबी रंगाचा पोपट, पांढऱ्या रंगाचं झाड आणि हत्तीला पंख फुटले. पक्षी तर पोहायला लागले आणि मासे आकाशात उडायला लागली. असं काहीतरी वेगळं वेगळं. त्याचं हसणं पाहून सर्व प्राण्यांनी त्याला विचारलं, काय रे, तू का हसतो एवढा? काय झालं बरं टिंकू? मग तो टिंकू म्हणला, अरे हा चष्मा तर तुम्ही लावून पहा, मग तुम्हाला कळेल मी का हसतोय. मग सर्वांनी तो चष्मा डोळ्यावर चढवला आणि खरोखर सर्वांना इतकं हसायला आलं. सगळेजण मिळून खूप हसू लागले, नाचू लागले, रंगीत खेळ खेळू लागले आणि त्या जंगलातला जो कंटाळा होता तो पळूनच गेला. आणि सर्वांनी मिळून एक ठरवलं की खरंच असा आपण रंगीत चष्मा लावायचा आणि दर शुक्रवारी हा रंगीत चष्मा दिवस म्हणून आपण साजरा करायचा. सर्वांना फार आनंद झाला. यावरून एकच शिकायला मिळतं की जग कितीही एकसारखं वाटलं तरी नवीन दृष्टिकोनातून पाहिलं तर सगळं जग सुंदर आणि मजेशीर वाटतं. आणि यामुळेच आपण सुद्धा असं आपल्या आयुष्यामध्ये रंगीबेरंगीत जीवन जगलं पाहिजे, हो की नाही?